नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो अंक बघणार आहोत तो अंक आपल्याकडे पैसा खेचून आणतो. जेव्हा आपल्याला पैशाची अत्यंत गरज असते अशा वेळी आपण जर हा अंक बोलायला सुरुवात केली तर आपल्याकडे कुठल्याही मार्गाने पैसा निश्चित येतो. भक्तांनो, व्यक्ती गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी वेळ एकदा तरी येतेच की त्याला पैशाची अत्यंत गरज आवश्यकता असते. आणि त्यावेळी आपण जेव्हा इतरांकडे पैसे मागतो तेव्हा त्याच्याकडेही पैसे नसतात किंवा अनेक जण पैसा असूनही तो पैसा आपल्याला द्यायला नकार देतात. अशा परिस्थितीमध्ये ह्या अंकाचा वापर करून आपण पैसा आकर्षित करू शकतो, अर्जंट पैसा मिळवू शकतो. भक्तांनो, फक्त गरज आहे हा उपाय, हा अंक मनापासून श्रद्धेने बोलण्याची. जेवढे सकारात्मक विचारांनी तुम्ही हा अंक जास्तीत जास्त वेळा बोलाल तेवढा जास्त प्रभाव या उपायाचा तुम्हाला दिसून येईल. भक्तांनो, जर तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की तुमची नोकरीसुद्धा गेलेली आहे, डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे, व्यवसाय धंदाही व्यवस्थित चालत नाही किंवा त्यामध्ये भरपूर तोटा झालेला आहे, अगदी व्यवसाय धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे, धन येण्याचे सर्व मार्ग जेव्हा बंद झाले असतील तर भक्तांनो, त्यावेळी हा अंक तुम्ही बोलायला पाहिजे. चला पाहूया हा अंक आपण कशा प्रकारे बोलायचा, त्याचा विधी काय आहे. भक्तांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवमंदिरात जावं लागणार आहे किंवा जर तुम्हाला शिवमंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरात देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगासमोर सुद्धा आपण हा उपाय करू शकता. पण शक्य असेल तर मंदिरात जाऊन हा उपाय करा. आता मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपण शिवलिंगावर मनोभावे 1 तांब्या जल अर्पण करायचं आहे. आता जल अर्पण केल्यानंतर त्याच ठिकाणी आपण मांडी घालून बसायचं आहे आणि शिवलिंगाकडे एकटक बघत 1 अंक बोलायचा आहे. भक्तांनो, अंक आहे 11. 11 हा अंक भगवान रुद्र यांचा प्रतीक आहे. यासोबतच आणखी 1 अंक आपल्याला बोलायचा आहे, तो म्हणजे 8. 8 हा अंक लक्ष्मी प्रदान आहे, लक्ष्मीला खेचून आणणारा हा अंक आहे. त्यामुळे 11, 8 हे दोन्ही अंक आपण मनातल्या मनात 15 मिनिटापर्यंत बोलायचे आहेत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवलिंगासमोर आपण त्राटक करण्यापूर्वी शिवलिंगावर तांब्याभर जल अर्पण नक्की करायचं आहे. आणि हा अंक बोलून झाल्यानंतर सुद्धा त्राटक झाल्यानंतरही शिवलिंगावर पुन्हा आपण तांब्याभर जल अर्पण करायला विसरू नका. हा उपाय आपण सलग 11 दिवस करायचा आहे. भक्तांनो, जेव्हा कधी तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येईल की तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता आहे पण कुठूनही तुम्हाला पैसा उपलब्ध होत नाही आहे, कोणीही तुम्हाला पैसा द्यायला तयार नाही आहे, तर हा उपाय नक्की करून पहा. भक्तांनो, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे धन नक्की येईल. धन्यवाद मित्रांनो. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या या यूट्यूब चॅनलचा हेतू नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जा, हाच आमच्या या चॅनलचा हेतू आहे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालणं, इथं शेअर केलेले व्हिडिओ ही फक्त माहितीसाठी आहेत, याचा आपण अंधश्रद्धा म्हणून उपयोग करू नका. तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल या चॅनलवरती ते आम्हाला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.